व्हिडिओ पाहून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठेतरी बाहेर निघालोय. तर आम्ही निघालो आहे तुळशीबागेत शॉपिंग करण्यासाठी. पहिल्यांदाच मी एकटी स्मिराला घेऊन तुळशीबागेत आज जाते आहे. यापूर्वी मी आहोंसोबत किंवा मैत्रिणींसोबत तुळशीबागेत गेलेली आहे, पण एकटी मात्र मी आज पहिल्यांदा जाते. तर हे बघा, ट्रॅफिक पाहून तुम्हाला कळालंच असेल की एवढी ट्रॅफिक फक्त तुळशीबागेतच लागू शकते. तर सुरुवातीला गेल्या गेल्या स्मिराने आधी तिच्यासाठी टॉयजची शॉपिंग करून घेतली होती आणि अधूनमधून तिचं ज्यूस, सॉफ्टी, चॉकलेट हे सुद्धा खाणं चालूच होतं. खरं तर शॉपिंगचा प्लॅन अचानक ठरलेला होता, म्हणून काय काय घ्यायचं याची लिस्टही मी बनवलेली नव्हती आणि डोक्यातही काही नव्हतं की हे घ्यायचंय की ते घ्यायचंय. म्हणून अचानक जे जे मिळत गेलं ते मी घेत गेले. मी काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला सगळं मी दाखवतेच, पण ज्वेलरीचं एवढं सुंदर कलेक्शन आलेलं होतं की असं वाटत होतं की सगळीच घेऊन घ्यावी. पण नेहमी ट्रेंड आणि चॉईस दोन्ही चेंज होत असतात, म्हणून मग मी लिमिटेड ज्वेलरी घेतली. कपडेही मी जे मला थोडे वाटले की चांगले आहेत म्हणून मी कपडेही स्मिरासाठी परचेस करून घेतले आणि बहिणीच्या मुलीसाठी पिऊसाठी सुद्धा मी परचेस केले. खूप काही वस्तू घेण्यासारख्या होत्या, पण वेळ कमी होता आणि स्मिराही खूप त्रास द्यायला लागली होती, त्यामुळे मग मी रिटर्न निघाली. थोडीफार का होईना पण शॉपिंग करून खूप छान वाटलं, कारण आज बऱ्याच दिवसानंतर मी शॉपिंगला बाहेर पडलेली होती. तर मी इथे 3 ड्रेस घेतलेले आहे आणि काही ज्वेलरी घेतलेली आहे. ज्वेलरीची प्राइस मी सांगते, पण कपड्यांची जी प्राइस आहे ती तुम्हाला गेस करून मला कॉमेंटमध्ये सांगायची आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर हे 3 ड्रेस मी तिथून परचेस केलेले आहेत आणि काही ज्वेलरी परचेस केलेली आहे. तर हा बहिणीसाठी नेकलेस घेतलेला आहे, हा अराउंड 150च्या आसपास आहे. हा दुसरा सेट सुद्धा 150चा आहे. याच्यावर इयरिंग्स आणि बिंदी पूर्ण सेटच आहे. हा बेल्ट आहे, हा 60चा मिळाला आहे. आणि हो, तिथे कपड्यांमध्ये बार्गेनिंग होते, पण ज्वेलरीमध्ये मात्र अजिबात बार्गेनिंग होत नाही. त्यानंतर स्मिरासाठी ही ठुशी घेतली, ती 100ची आहे आणि 100मध्ये हे 3 इयरिंग्सचे पेअर आहेत. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.